मंडळी, आज महायुतीनं धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली। भाजप ती जागा लढवणार म्हणता म्हणता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ती जागा आपल्याकडे खेचून घेतली। साताऱ्याच्या बदल्यात धाराशिवची जागा भाजपनं अजितदादांना सोडली असं म्हटलं जातंय। पण विशेष म्हणजे भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपकडून त्या जागेवर दावा केला होता। पण आता त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यानं अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादीकडून धाराशिवची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे मवियाकडून आता ठाकरेंचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील हा जोरदार सामना तिथे रंगणार आहे अशा चर्चा आहेत। पण तरीही ओमराजे निंबाळकर हेच धाराशिव लोकसभेमध्ये बाजी मारतील असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे। पण त्याची नेमकी काय कारणे आहेत त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, धाराशिवमध्ये निंबाळकर विरुद्ध पाटील कुटुंबाच्या रायव्हलरीला जुना रक्तरंजित इतिहास आहे। त्यामुळे धाराशिवमध्ये प्रत्येक निवडणुकीत निंबाळकर विरुद्ध पाटील असा संघर्ष पाहायला मिळतो। यंदाही ओमराजेंविरोधात राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना महायुतीकडून तिकीट मिळाल्यामुळे ती फाईट टफ होणार असं बोललं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव लोकसभेची जागा भाजप आमदार राणा जगजितसिंह यांनी लढवावी अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती। मात्र आमदार राणा जगजितसिंह यांनी त्याला नकार दिला। त्यानंतर अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला। आता अर्चना पाटील यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत। अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत। तसंच राणा जगजितसिंह यांनी 2019ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढवली होती। त्यामुळे त्यांना इथं राष्ट्रवादीचा केडर मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी त्यावेळी राणा जगजितसिंह यांना पराभूत केलं होतं। त्यानंतर राणा जगजितसिंह यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी सुद्धा झाले होते। दरम्यान यंदा काही गोष्टी अर्चना पाटील यांच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्या तरी राजकीय जाणकारांच्या मते पाटील यांना ओमराजेंचं आव्हान टप जाऊ शकतं। पण त्याची नेमकी काय कारणे आहेत ते आता आपण एक एक करून जाणून घेऊ। तर पहिलं कारण म्हणजे ओमराजे निंबाळकर घराण्याची लिगसी आणि हत्या प्रकरणामुळे मिळत असलेली सिंपती। धाराशिवचं राजकारण गेल्या बऱ्याच काळापासून निंबाळकर वर्सेस पाटील या दोन घराण्याभोवतीच फिरत राहिलंय। खरं तर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात वितुष्ट यायच्या आधी पाटील आणि निंबाळकर घराणी एकत्र राजकारणात ऍक्टिव्ह होती। पण तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर पद्मसिंह आणि पवनराजे या दोघांमध्ये प्रचंड वैर निर्माण झालं होतं। पुढे पवनराजे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तो वाद आणखी ताणत गेला। दरम्यान 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली इथं ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पवनराजे मोटारीतून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। त्यात पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक या दोघांचाही मृत्यू झाला। त्या हत्येप्रकरणी सीबीआयनं पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली होती। पण पद्मसिंह पाटील, त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या वकिलांनी त्या हत्येचे आरोप कायम नाकारले। पवनराजे निंबाळकर यांच्या खून प्रकरणाला बरीच वर्षे लोटली, पण अजूनही ते प्रकरण न्यायप्रविष्ट असून पवनराजेंचा खून कुणी केला या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत मिळू शकलेलं नाहीये। पण त्या हत्या प्रकरणानंतर ओमराजेंबद्दल धाराशिवमध्ये सिंपतीचं वातावरण होतं। मागच्या निवडणुकीत शिवसेनेकडून ओमराजे स्वतः मैदानात उतरले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या राणा जगजितसिंह पाटलांविरोधात विजय खेचून आणला। लिगसी आणि सिंपती या दोन्ही गोष्टींचा फायदा त्यांना 2019च्या निवडणुकीत झाला होता आणि यावर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पण दुसऱ्या बाजूला राणा जगजितसिंह यांच्या जनसंपर्कामुळे अर्चना पाटील यांना फायदा होईल असं बोललं जातंय। दुसरं कारण म्हणजे ओमराजेंनी ठाकरेंशी ठेवलेली एकनिष्ठता। 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतरही धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती। वेळोवेळी उद्धव ठाकरेंनीही ओमराजेंच्या या निष्ठेचा धाराशिवमध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे शिवसेनेचा मूळ मतदार जो ठाकरेंशी लॉयल आहे, ज्यांना ठाकरेंबद्दल सिंपती आहे, ती लोक ओमराजेंच्या मागे उभी राहू शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात। पुढे तिसरं कारण आहे ओमराजेंनी मागच्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचं भांडवल। मध्यंतरी ओमराजेंनी एका मुलाखती दरम्यान विकास कामांचा पाढा वाचून दाखवत असताना आपण मतदारसंघात 100% निधी विकास कामांसाठी वापरल्याचं जाहीर केलं होतं। टोटल 17 कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघात मिळाला, पण तो निधी अपुरा असल्याचं तेव्हा त्यांनी जाहीर पत्रकाद्वारे सांगितलं होतं। निधीचं रेकॉर्ड पब्लिक करणारा पहिला खासदार म्हणून त्यांच्या त्या मुलाखतीचा व्हिडिओ मतदारसंघात भयान व्हायरल झालेला पाहायला मिळाला होता। मतदारसंघातले रस्ते, पाणी यांसारख्या समस्यांपासून ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्याचा दावा ओमराजे समर्थकांकडून करण्यात आला होता।
17 ते 24 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये त्यांनी संपूर्ण मतदारसंघात दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. ADIP योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने गरजूंना वाटण्यात आली होती. त्यात एकूण 361 पात्र दिव्यांगांना विविध कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करण्यात आलं होतं. पात्र लाभार्थ्यांना सायकल, व्हीलचेअर, कुबडी जोडी, श्रवण यंत्र, CP चेअर, अंधकाठी, स्मार्टफोन, स्टिक आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं. अशा अनेक उपक्रमांमुळे मतदारसंघात ओमराजे धाराशिवमध्ये फेवरेट कॅन्डिडेट असल्याचं राजकीय जाणकार सांगतायत. पण राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे पाटलांचा प्रभाव असलेल्या भागात ओमराजे मायनस जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर चौथं कारण आहे ओमराजेंची तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता. मंडळी, मतदारसंघातल्या लोकांना कोणतीही अडचण आली तरी तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करा म्हणत ओमराजेंनी त्यांचा नंबर पब्लिक केला होता. त्यानंतर मतदारसंघात त्यांची खूप हवा झाली होती. पुढे भाषणादरम्यान त्यांनी सांगितलेले किस्से व्हायरल झाल्यानं त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं पाहण्यात आलं होतं. पुढे संसदेत मराठी भाषेत मुद्दे मांडणे असो, पहाटे 5 ला उठून रोज व्यायाम करणं असो, ओमराजेंच्या या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे तरुण आकर्षित झाल्याच्या चर्चा आहेत. त्याचा फायदा ओमराजेंना मिळू शकतो असं म्हटलं जातंय. तसंच काँग्रेस व शरद पवार गटाचा मिळणारा सपोर्ट ही गोष्टही ओमराजेंच्या पथ्यावर पडू शकते. या 4 कारणांमुळे ओमराजेंचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय. पण धाराशिव लोकसभेतल्या विधानसभा मतदारसंघातलं पक्षीय बलाबल पाहिल्यास तिथं महायुतीची ताकद अधिक असल्याचं दिसतंय. धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी औसा आणि तुळजापूर हे भाजपकडं, उमरगा आणि परांडा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं आणि बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. थोडक्यात महायुतीकडे 6 पैकी 5 आमदार आहेत. त्याचा फायदा अर्चना पाटील यांना मिळू शकतो. तर आमदार कैलास पाटील यांची धाराशिव कळंब ही विधानसभा उद्धव ठाकरे गटाकडे आहे. ओमराजे आणि कैलास पाटील यांची दोस्ती तेवढी ओमराजेंच्या पथ्यावर पडू शकते. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? अजितदादा गटाच्या अर्चना पाटील ठाकरेंच्या ओमराजेंना टफ फाईट देऊ शकतील का? राजकीय जाणकार सांगतात तसं खरंच धाराशिवमध्ये ओमराजेंचं पारडं जड आहे का? कोण होईल धाराशिवचा पुढचा खासदार? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.